नटराजाचे पूजन करूया। प्रथम नटराजाचे पूजन करूया। मान्यवरांना विनंती करते की आपण नटराज पूजन करूया। सर गायकवाड मॅडमनी व्यासपीठावर यायचंय। स्पर्शतास प्रतिभेचा वारा, मोहुनी गेला परिसर सारा। नृत्य गाणं नाट्याच्या देवा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा। नृत्य कलेची अधिष्ठाती देवता म्हणून नटराज या रूपात भगवान शिवाचे महत्त्व आहे। आपल्या तांडवातून नृत्याचा आणि डमरूतून संगीताचा प्रारंभ करणाऱ्या नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करूया व कलेच्या महोत्सवास सुरुवात करूया। झंकार लेऊनी स्त्री रूप बुलवी नटरंग नटरंग नटरंग। आपले उद्घाटक आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय श्री दिलीप मालपाणी सर, मालपाणी उद्योग समूहाचे सदस्य यांचा सत्कार प्राचार्य करतील अशी मी त्यांना विनंती करते। संगमनेर कॉलेजची स्लाइड, कॉलेजचं नाव। धन्यवाद सर। यानंतर माननीय श्री वैभव शेठ शहा, प्रथित उद्योजक यांचा सत्कार उपप्राचार्य डॉक्टर धमक सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद सर। चे परीक्षक गीत संध्येसाठी डॉक्टर श्रीहरी पिंगळे सर, श्री विजय पाटील सर यांचेही मनापासून स्वागत। नृत्य परीक्षक डॉक्टर सुरेश गुडदे सर यांचेही मनापासून स्वागत व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करूया। धन्यवाद। उद्याच्या या कलाकारांना उंच झेप घेऊया। उद्याच्या या कलाकारांना उंच झेप घेऊ द्या। उमल वेलकम यू वी। अरे माझी पार्टनर कुठे? शुभ्रा कुठेस ग तू? अगं मी इथेच आहे, थांब तरी माझ्यासाठी। आणि तुझी ती इंग्लिश राहू दे, आता आपण मराठीतच सुरू करूया। तर चला मग सुरू करूया। मी श्रावणी हसे आणि मी शुभ्रा गाडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात। का ग तू मला एक सांग, तुला आज इतका उशीर कस काय झाला? अगं मला गेटवर थांबवलं होतं कारण आय कार्ड माझं घरी राहिलं होतं आणि तुला तर माहितीच आहे ना आपलं कॉलेज रूल्स अँड रेग्युलेशन बाबत किती स्ट्रिक्ट आहे। हो ते तर आहेच, पण आता सोड, झालं गेलं ते जाऊ दे आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया। हो पण सुरू करण्याआधी मला 2 ओळी बोलू दे। जिंदगी में काम ऐसा करो कि पहचान बन जाए और हर कदम ऐसे डालो कि निशान बन जाए। तर चला मग आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो, तर मी आमंत्रित करते संस्कृतीला गणनायक हे गाणं प्रस्तुत करण्यासाठी। चला तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या।
वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। सादर केलंस। चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात साई नारायणचं, जो सादर करत आहे देवा श्री गणेशा। ज्वाला सी जलती है आंखों में जिसके वो दिल में तेरा नाम हो, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम हो। लड़कियों पर सितारे उसकी रखवालिया रे, उसकी नजरें उतारे डर भी उससे डरा रे। हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा। वो तेरी भक्ति का वरदान है, जो कमाए वो धनवान है। दिन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मुश्किल सवारी तेरी, सब पे है तेरे नारी तेरी। बाप की आंखियाँ लाख हो, कभी ज्योति ना हारी तेरी। अपनी तकदीर का वो कुछ सिकंदर हुआ है, भूल के ये सहारे जिसके रखवालिया रे। साथ पाया तेरा देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा। माता पिता तमेव तमेव सर्वं देवदेव साई नमः मत्सिद्धे मारुतं नाम पतितं अच्युतं केशवं राम नाम राय कृष्ण नाम वासुदेवं मरि श्रीधुवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं राम
के मिल मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान, हाय रे मैं तेरे कुर्बान, हाय रे मैं तेरे कुर्बान।
मथुरा के तारे गोकुल में चमके मथुरा के तारे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. तोपर्यंत 400 मिलियन प्लस व्ह्यूज क्रॉस केले आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर 7 समुद्र पारही प्रसिद्ध झाला आहे. अगं श्रावणी, या गाण्यांच्या 2 ओळी होऊनच जाऊ दे. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा दिसते मी भारी. सो लेट्स वेलकम अश्लेषा. लावणी आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलंय साज दिसते मी बारीक जणू अप्सरा मी खास ऐन खेळवाली कुठे निघाली घालून सर झालं गुलाबी पागल करत तुझी मोरणीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारीक राजा फोटो माझा काल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काळ झाला तो आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण टाईट मस्त खुशी मध्ये बाईक माझी करेन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खाई आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईल येणार सेल्फीसाठी प्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इंस्टावर लाईक आणि मी कमेंट करीन बाईक करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इंस्टाची स्टार गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काल किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काल नसल तरी डिंकर हिरोईन दिसते मी हिरोईन थोडी दिवस थांबत लाईन लागेल लांब बनूनच दाखवेल हिरोईन पुरी करी तुझी हर एक विश नको करू शंखना सवाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते भारी म्हणे फोटो माझा काल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते भारी म्हणे फोटो माझा काल थँक्यू सो मच अश्लेषा. तर चला मग पुढील गाणं सादर करण्यासाठी बोलूया दिव्याला. चलता हूँ दुआ में याद रखना मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना अच्छा चलता हूँ दुआ में याद रखना मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना दिल के संगों में मेरे अच्छे काम रखना
नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले
अंशुमन. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. चला तर स्वागत करूया समृद्धीचे.
बाई नारायण का. वो तेरी याद में हजारों रंग की नज़ारे लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नज़ारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे नगमा कहीं ऊंचा कहा दिल ने ये तू आई. कोई झटकी कहीं कोई मैंने समझा तो शर्माई. कोई खुशबू कहीं निकली लगाए जुल्फ लहरा. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नज़ारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. कहीं गूंजा कहा दिल ने ये तू आई. कहीं चटकी कहीं कोई मैं ये समझा तो शर्माई. कहीं खुशबू कहीं गुजरी लगाए जुल्फ लहराए. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नज़ारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात को सितारे बन गए. लिखे जो खत तुझे रंगी अदा रंगी ये इखलाना ये शर्माना ये अंगड़ाई ये तन्हाई क्यों बरसात चले जाना. बना देगा नहीं किसको जवा जान दूंगे दीवाना. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नज़ारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे
श्रेय तिथे अप्रतिम गीत घेऊ. पहिल्या
करावे. मग श्रावणी पुढचा परफॉर्मन्स तुला नक्कीच आवडेल. तर चला मग
जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। वो क्या हुआ तेरा वादा का दिल, जिस दिन तुम्हें वो जिंदगी का आखिरी दिन होगा। वो कहने वाले श्री पाटील सर यांना विनंती करते की व्यासपीठावर यावं। नृत्य परीक्षक डॉक्टर सुरेश गुडदे सर विनंती करते की व्यासपीठावर यावं। श्रीहरी पिंगळे सर यांचा सत्कार उपप्राचार्य डॉक्टर धमक सर करतील अशी त्यांना विनंती करते। श्री विजय पाटील सर यांचा सत्कार निमसे सर करतील अशी विनंती करते। श्री गुडदे सर यांचा सत्कार कार्याध्यक्ष प्राध्यापक भोसले सर करतील अशी विनंती करते। धन्यवाद सर। श्री दिलावर शेख यांचा सत्कार निमसे सर करतील अशी विनंती करते। श्री सत्यजित सराफ यांचा सत्कार भोसले सर करतील अशी विनंती करते। विद्यार्थ्यांनी बसून राहायचंय, 2 मिनिटात आपण प्रोग्राम सुरू करत आहोत। श्रीकांत गडकरी यांचा सत्कार धमक सर करतील अशी विनंती करते। गुंजाळ सरांना विनंती करते की श्री वैभव पवार यांचा सत्कार करावा। गुंजाळ सर यांना विनंती करते की श्री वैभव पवार यांचा सत्कार करावा। तसेच आपल्याला उत्तम साऊंड आणि लाईट्सची व्यवस्था देणारे श्री तुषार बोराडे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर सत्कार ग्रहण करावा। श्री तुषार बोराडे। LED आणि लाईट स्क्रीनची व्यवस्था करणारे श्री कोल्हे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर सत्कार ग्रहण करण्यासाठी यावे। श्री कोल्हे। कार्यक्रमासाठी मदत करणारे सर्व घटक यांचे विशेष आभार। आपल्या परीक्षकांना विनंती आहे की आम्हाला त्यांच्याकडनं एक छान गीत ऐकायला मिळेल अशी विनंती। सर्वप्रथम सर्व गायक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन। त्यांनी खूप छान सादरीकरण केलं आहे, त्याचं मूल्यमापन मी आणि पाटील सर करतोच आहोत। आणि 1-2 ओळी हे गाणं एका नो डिसरिस्पेक्ट टू हर, परंतु मला यापेक्षा दुसरं चांगलं गाणं येत नाही म्हणून हे सादर करतो। खामोशियां
जोरदार या ठिकाणी आपल्या समोर गीत पेश केलंय. आपल्या या गुडदे सर बाकी, परंतु आता वेळ आपल्याकडे कदाचित त्यानंतर घेतील, शेवटी घेतील. विद्यार्थी मित्रांनो, श्रमिक ज्युनियर कॉलेज म्हटलं की स्नेहसंमेलन आणि स्नेहसंमेलन म्हटलं की गीत आणि नृत्य संध्या. मला विशेष या ठिकाणी कौतुक करावं असतं या सर्व शिक्षक मंडळींचं की जे तुमच्याकरता विद्यार्थ्यांकरता अहोरात्र अगदी सकाळी 7 वाजता शिक्षक आलेले आहेत. काही शिक्षक हे अजूनही बाहेर आहेत, फक्त तुमच्याकरिता सगळ्यांना याचा लाभ या ठिकाणी घेता येत नाही. परंतु माझ्या सर्व शिक्षकांना मी याचे धन्यवाद देतो आणि असेच सहकार्य त्यांचं मला आपल्याला सर्व पुढील कार्यक्रमाला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमाकरता म्हणजे सर्वच वर्षभर जे ज्युनियर कॉलेज असतील किंवा सिनियरमध्ये आपल्याला मदत मिळते असे एक आमचे मित्र, एक नौजवान की यांचा चेहरा तुमच्या समोर कदाचित कधी कधी येईल, परंतु आम्हाला काम करत असताना अगदी फोन केला की हजर आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठलीही गोष्ट ते कुठेही कमी पडू देत नाही असे आमचे मित्र बाबासाहेब गोटेकर यांना विनंती करतो की त्यांनी छोटासा सत्कार घेण्याकरता स्टेजवर यावं. त्यांच्याकरता सर्व विद्यार्थ्यांनी खूप या ठिकाणी क्लॅपिंग केलं पाहिजे, कारण ही व्यक्ती अशी आहे की फोनवर सर्व कामं या ठिकाणी होतात. मी गुंजाळ सरांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखी एक गोष्ट या निमित्ताने सांगतो की या ठिकाणी समोर जो नौजवान दिसतोय त्यांनी यायचा हा आपला एक विद्यार्थी 12वीचा. याचं नाव आहे ओढ, परंतु याच्यामध्ये जी काही खासियत आहे ती आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी यांनी ओळखली आणि तो हे जे सर्व ऍक्टिव्हिटी होतात त्याचे अतिशय उत्तम रील बनवतो. या विद्यार्थ्याला मी गुंजाळ सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार केला पाहिजे, कारण तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी या कॅमेरा बंद होतात, तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचे रील तयार होतात आणि हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप चांगले. अर्थात या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं पास होणं त्या सिद्ध होतात. धन्यवाद. हां, ओके, धन्यवाद. फक्त सर्वांकडनं शांततेची अपेक्षा आहे, विशेषतः या बाजूने. कार्यक्रम थोडा लांबणार आहे, परंतु हे सगळं तुमच्या आनंदाकरता केलं जातं कॉलेजच्या वतीने, संस्थेच्या वतीने. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नृत्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी बॅक स्टेज यायचं आहे. समोर बसलेले असतील नृत्यामध्ये सहभागी विद्यार्थी तर त्यांनी बॅक स्टेज यायचं आहे. फिश पॉन्ड ज्या विद्यार्थ्यांनी अजून जमा केले नसतील त्यांनी ते ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. ऐकलंच असेल, नसेल ऐकले तर समृद्धी घेऊन येत आहे पाटलांचा बैलगाडा.
मंगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा रंग बिरे गगनात कीर्तीचा रंग बिरे गगनात अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजाला तोरण्याला तोरण बांधलं गर्द मावळा जमा केला तो माझा मावळा कसा होता सह्याद्रीचे पुत्र मावळे वाहती प्राण शिवबकार 16 वर्षाचा होता बहादर असा शुर छत्रपती अलकार जी असा शुर छत्रपती अलकार जी महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याला फुटला घाम भल्या भल्याला फुटला घाम ज्याला कोण ढालीन येसन तर बारी फुटती बेगम बडी बेगम म्हणजे चाली आदिलशाची आई बरी का नजरे तरीच्या अंगार तर बारा झाला पगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्या अचानक एक सरदार उठला आणि तो बोलला हम लोग सवाली को आणि त्यानं विडा उचलला नवजाचा बदल कान नवजाचा बदल कान जिथं जात नो सैतान कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतं चिरडून साहेब बाप गौतिक झालं दरबारात कान निघाला मोठ्या दुर्बीनं त्यात गोळ्या तळ पाहिलं त्यात गोळ्या तळ पाहिलं बौद्ध पाटलही बघळ अंगिता हत्तींचं बळ पाहणारा चापे तळतळ त्याचे खडे दिसेना निघाले रस्त्यात मिळेल त्याला चिडी देऊळ मंदिरं उद्ध्वस्त केली हो आया बहिणीची अब्रू उठली कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम इकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराजांची सेना मुठभर ठाण्याला कसा थोपणार काय लढवावता हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव धोक्यात आहे आपण काही दिवस अभ्यासस्थळी निघून जा हे काय म्हणला साहेबा या मातेने आपला पुत्र गमावला तरी वाहत नाही पण या राष्ट्राचा स्वाभिमान गमावता का म्हणे अशा वाघिणीचा तो द्यावा अशा वाघिणीचा तो द्यावा डोक्याचा गणी भेटावा भेटीचा झाडो सांगावा बेडावर आमने सामने भेटीचा सांगा खानाने हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडचा पायथ्याशी कान प्रतापगडच्या पायथ्याशी कान आला बेगुमान नाही मला शिवाजी राजांच्या घरामध्ये त्यात नाही जाणीव शक्तीची त्यात नाही जाणीव शक्ती तरी ना काही कल्पना योग्यची करी ना काही कल्पना महाराजांना खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता बरं का भेटीसाठी शाना उभारला निश्चितार शामियानाला आणि अशा या शामियानात गाणं डौलत आला सयकंडाच्या संगतीला शिवबाच्या संगती माला महाराजांना पाहून काय म्हणतोच कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ कनक मारतो हसरी रोको ना
शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की समीर कनिष्ठ ज्युनियर कॉलेजच्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिकांसाठी हे गाणं समर्पित आहे आणि गीताचे बोल तुम्हाला कळलेलेच आहेत. मेरे सपनों की रानी कब आएगी. खिल के